मावशी जांभलं कशी शकता? जांभळा अशी मस्त होती. आता आपल्या गावाकडे भेटतातच, पण इथं जी खाण्याची मजा आहे ती वेगळीच आहे. काय मावशी, बरोबर ना? तर आता मंडळी बघू शकता, आपला प्रशांत भाऊ पण आपल्याकडे आहे आणि त्याची ड्युटी इथंच लागलेली आहे आणि तो लोको पायलटचं काम करतोय प्रशांत, आणि चांगलं असं काम आहे. वाव, शूट शकता. 10 मधले आपले बलून मी 8 फोडले. आता तर मी इंग्रज व्हायला पाहिजे होतो, कारण एवढा निशाण आहे मला. काय बोलायचं आता, लोकांना माझी कदरच नाही. हा आहे चार्लेट लेक, माथेरानमधला जलस्रोत. मागे तुम्ही बघू शकता, हे माथेरानमधील सुप्रसिद्ध मंदिर आहेत, विसरनाथ मंदिर. आणि या मंदिराची हिस्ट्री बघायला गेलो तर हे माथेरानमधील खूप असं जुनं प्रसिद्ध मंदिर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती, लाकडाची सीडी, बागाची दुकानाची पाच ठिकाणं बघायला. समोरचा दिसतंय त्याच्या राईट साईडला जो माउंटेन आहे त्याचं नाव आहे कलावंती ट्रेक. कलावंती ट्रेक. महाराष्ट्राचा सेकंड हार्डेस्ट ट्रेकिंग पॉइंट आहे. 157 स्टेप्स आहे, त्याला 90 डिग्रीज अँगल वर, त्यामुळे तो हार्डेस्ट ट्रेकिंग पॉइंट म्हणून ओळखला जातो. मंडळी नमस्कार, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचा. तर आता आपण मागच्या व्हिडिओमध्ये जे बाजारपेठ परत आपण व्हिडिओ केलेली, त्याच्या जी पुढचे आता जे पॉइंट आहेत ते पूर्ण आता कव्हर करणार आहेत आपण एक एक करून. तर व्हिडिओ बघायला विसरू नका. जर तुम्ही मागची व्हिडिओ नसेल बघितली तर ती बघायला विसरू नका, कारण त्या व्हिडिओमध्ये जो माथेरानचा दस्तुरी पॉइंट पासून तर बाजारपेठ पर्यंत पूर्ण आपला जे मोमेंट आहेत ते कॅप्चर केलेले आहेत आपण. आता जे आपण बाजारपेठ पासून तर पूर्ण आपलं जे सर्व पॉइंट लागतात माथेरानचे, जसे इको पॉइंट, अलेक्झांडर पॉइंट, हट पॉइंट, सनसेट पॉइंट, असे पॉइंट आपण कव्हर करणार आहेत. तर व्हिडिओ बघायला विसरू नका. तर व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा. आणि जर तुम्ही व्हिडिओमध्ये नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका, तसंच तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. आपण डायरेक्ट बाजारपेठ मध्ये पोहोचू, तिथून सगळे आपल्याला पॉइंट कॅप्चर करता येते. तर चला मग जाऊया. तर मंडळी आता आपण चाललेलो आहेत, ई रिक्षाने न जात आता ट्रेननी जात आहोत. आणि आता 3:40 का 3:45 ला ट्रेन आहे. ही ट्रेन आपल्याला पकडायची आहे आणि इथून अमनलॉ स्टेशन आहे. तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलंच असेल अमनलॉ स्टेशन. तर त्या स्टेशन पासून आपल्याला डायरेक्ट बाजारपेठ पर्यंत आता ट्रेन पकडायची. तिथून आपल्याला सगळं पॉइंट कव्हर करता येते. तर चला बघूया आपण ट्रेनचा जो प्रवास आहे तो पूर्ण आपण करूयात. मावशी जांभलं कशी? आता मंडळी आपल्याला टॉय ट्रेनने जायचे आणि 3:45 ट्रेन आहे. तर आता इथं आपण बघितली काकडी, जांभळं, तसेच आंबे वगैरे आहेत, असे प्रकार आहेत. तर काय घ्यायचं यमन शेठ, तुला काय वाटतं? जांभळं, आंबे घेऊ का, काय घेऊ? द्या जांभळं द्या आम्हाला टाइमपास खायला. तर मावशीकडून जांभळं घेतो. किती रुपये मावशी? ही बघू शकता, जांभळा अशी मस्त होती. आता आपल्या गावाकडे भेटतातच, पण इथं जी खाण्याची मजा आहे ती वेगळीच आहे. काय मावशी, बरोबर ना? 30 रुपये तसं आपले जाणारच आहेत, इकडे तिकडे जातातच. पण तुम्ही जांभळं कुठून आणता, गावाकडून का तुमची स्वतःची जांभूळ आहे? त्यांना पैसे द्यायचे, इकडे आणून विकता काय तुम्ही? चांगलं आहे, चांगलं आहे. आणि आंबे वगैरे ते पण तिकडूनच आणतात तुम्ही? कल्याणवरून आणता आंबे? चांगले आहेत. मी देऊ का तुम्हाला आंबे आणून? माझ्याकडे पण आहे. हा नाही, देतो तुम्हाला मस्त, म्हणजे चांगल्या रेट मध्ये इकडं विका तुम्ही मस्त. आता मी पण आहे ना, आता 2 महिने आले आंबे विकतोय मी पण. तर माझ्याकडे आहे स्टॉक भरपूर आंब्यांचा, आपली स्वतःची आहे झाडं. तर तुम्हाला मी आणून देतो लागली तर. हा म्हणजे कसं, आता जोपर्यंत पाऊस नाही पडत तोपर्यंत आपण आंबे वगैरे विकू शकतोय, पिकलेले आंबे. भेटू आपण पुन्हा. चला पुढे. आता माझ्या मागं बघू शकता तुम्ही अमनलॉ स्टेशन आहे आणि ते तिकीट काउंटर आहे तिथे. तर आता आपल्याला तिकीट काढायची आहे. तर आता आपण इथून तिकीट काढूया आणि डायरेक्ट बाजारपेठ परत ट्रेनचा प्रवास करणार आहोत. तर चला तिकीट काढूया आता. तिकीट कशी दादा माथेरान? 2 पाहिजेत. 100
₹10. ओके. ट्रेन कितीला आहे आता? 3:40ला. याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट क्लास भेटत, सेकंड क्लास. फर्स्ट क्लासची कशी आहे? 95 आहे का? आणि सेकंड क्लास 55. ठीक आहे, थँक्यू. इकडे 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 कोणत्या प्लॅटफॉर्मला येते का? तर मंडळी, आता ट्रेन मध्ये आपण बसलेले आहेत आणि ट्रेन तुम्हाला माहिती आहे 4:45 ट्रेनवर. तर आता बाजारपेठ परत आपण ट्रेनचा प्रवास करूया. तर आता मंडळी बघू शकता, आपला प्रशांत भाऊ पण आपल्याकडे आहे आणि त्याची ड्युटी इथंच लागलेली आहे आणि तो लोको पायलटचं काम करतोय प्रशांत, आणि चांगलं असं काम आहे. तर आपला जो प्रवास आहे तो आता पूर्ण बाजार परत ट्रेनने करूयात. नंतर बाकी जे पॉइंट आहेत, जे आपले सनसेट पॉइंट झाले, इको पॉइंट झाले, डबल अलेक्झांडर पॉइंट झाले, ते सगळं आपल्याला पॉइंट कव्हर करायचे आहेत. कारण व्हिडिओ लास्ट परत बघा, कारण व्हिडिओ बघायला विसरू नका, कारण खूप मजा आहे ही आपली ट्रेनने आपण जर्नी करणार आहेत. तर चला बघूया पुढचा मोमेंट. तर मंडळी, आता हेमा शेठ पण बसलेला आहे आणि ट्रेन आता निघत आहे. तर आपण ट्रेनचा मस्त व्ह्यू घेऊया जाता जाता. आता आपला जो लोको पायलट आहे तो बोला होता माझ्या कॅबिन मध्ये बस, पण आपण ट्रेन मध्ये जाता पहिल्यांदा चाललो. त्या कॅबिन मध्ये काय लांबचीच गोष्ट आहे. तर आपण आता सेकंड क्लासचं तिकीट घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये जिथं बघूया. चला, ट्रेन चालू झालेली आता. मस्त असा व्ह्यू घेऊया ट्रेनचा माझ्या जाता जाता. तर मंडळी, आता आपल्या टॉय ट्रेनचा खरा रोमांचक प्रवास सुरू होत आहे आणि आता ट्रेन हळूहळू सह्याद्रीच्या डोंगर रांगांमधून पुढे जात आहे. दोन्ही बाजूंना दिसणारे दाट जंगल, उंच झाडे आणि निसर्गाचा अप्रतिम नजारा मन मोहून टाकत आहे. तर फायनली आपण स्टेशनच्या बाहेर आलेले आहेत आणि स्टेशनच्या बाहेर तुम्ही बघू शकता बाजारपेठ, घोडे, तसेच दुकानं वगैरे सर्व लागलेली आहेत. तर आपल्याला स्टेशनच्या डाव्या बाजूला जायचे आणि डाव्या बाजूला असं म्हणजे सर्व पॉइंट इथे. आता मी तुम्हाला पॉइंटच्या मागच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलेला, सर्व पॉइंटचा मॅप वगैरे दाखवलेला. तर आता आपण पुन्हा बघूयात, जे जवळचे आपल्याला मॅप दिसतात स्टेशनच्या बाहेरचे जे पॉइंट आहेत, ते जवळचे जे पॉइंट आहेत ते कव्हर करूयात. कारण संध्याकाळचे वाजलेले आहेत 4 आणि आपल्याकडे टाइम खूप कमी आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण इथे चर्च परत व्हिडिओ केलेली, त्या व्हिडिओमध्ये जे पॉइंटचा मॅप मी दाखवला, पण पॉइंट काय आपल्याला कव्हर करता आले नाही. तर आता आपण जे आहेत त्या मॅपनुसार पॉइंट कव्हर करूयात, कारण आपल्याकडे आता 2 ते 2.5 तास आहेत. कारण मी पण खूप लेट आलेले, 4 वाजता इथं पोहोचलेले. तर आपल्याला सनसेट पॉइंट पण भेटेल आणि बाकीचे जे चार्लेट पॉइंट वगैरे असे म्हणजे 2-3 पॉइंट आहेत ते कव्हर करूयात आजच्या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ लास्ट परत बघा, कारण व्हिडिओ खूप महत्वाचा आहे आणि चांगले चांगले माथेरानमध्ये तुम्हाला तर माहितच आहे
एकदम चांगले चांगले आपल्याला पॉइंट बघायला भेटतात. हा एक हिल स्टेशन आहे. हिल स्टेशन म्हटलं तर सगळं पॉइंट आपल्याला कव्हर करायला लागणारच आहेत. कारण इकडं अजून तर आता मला तर वाटतं 15 दिवसामध्ये पावसाची सुरुवात होईल. कारण पावसाची सुरुवात होण्याआधी आपल्याला सर्व पॉइंट कव्हर करणं आहे. कारण पावसाळ्यामध्ये एकदम इकडे लाल लाल माती दिसत असेल तुम्हाला, ते एकदम आता चालू नाही शकत अशी अवस्था होते पावसाळ्यामध्ये. तर पावसाळ्यामध्ये येऊन काय फायदा नाही. सर्व करायचे आहे ते फक्त उन्हाळ्यामध्येच करणार आपण. तर बघूयात आता पुढे सर्व. हा आपला मॅप आहे पॉइंटचा. तो मॅप सर्व दिलेला आहे इथे. तर या मॅप नुसार आपल्याला फॉलो करायचे सर्व जे जवळ जवळचे पॉइंट आहेत ते आज कव्हर करूयात आपण. नंतर चार्लेट लेकला जाऊयात. तर चला. तर हेमंत शेठ कसा वाटतं तुला? छान वाटतं ना? अरे वा. तर मंडळी आता आपण आलेले माधवजी बाग मध्ये. आणि माधवजी बाग मध्ये एक गोष्ट आपल्याला बघायला भेटते ती म्हणजे आपण बघू शकता इकडे बलून शॉट बघू शकता. आणि बलून शॉट म्हणजे प्राइस फक्त 50 रुपये आहे. आणि त्याच्यामध्ये फर्स्ट प्राइज आपल्याला बघायला भेटतं ते 200 रुपये. सेकंड प्राइज फ्रुटी आहे. आणि थर्ड प्राइज लेस आहे. आणि फोर्थ प्राइज डेअरी मिल्क. आणि 5 नंबर आहे तो प्राइज फर्क आहे. अशा प्रकारे प्राइस ठेवलेले आहे त्यांनी. तर आता आपण ट्राय करून बघूयात इकडे. हेमंत काय ट्राय करणार तू? हा का मलाच करायला लागणार ट्राय? इकडे काही लोक ट्राय करतात आता. पण किती किती बोलले तर? 6च्या 6. ओके 6च्या 6 फोडले तर 200 रुपये कॅश प्राइज आहे आपल्याला. बघूया आपण 6 फुटतात का. या बागेमध्ये तुम्हाला बोललोच असेल मी आता. तर बलून शूट करणार आहोत आता. बघूया किती आपल्यामध्ये शूट होतात. 6 फोडले तर 200 रुपये कॅश प्राइज आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तर सांगितलेलंच आहे कशा प्रकारे प्राइज आहे. प्राइज नकोय आम्हाला, आम्ही असंच मजेमध्ये फोडू का. यमान बघ फेल गेला, पहिला फेल गेला. वाव शूट. शकता 10 मधले आपले बलून मी 8 फोडले. आता तर मी इंग्रज व्हायला पाहिजे होतो, कारण एवढा निशाण आहे मला. काय बोलायचं आता, लोकांना माझी कदरच नाही. आता बरेच ट्रेनिंग द्यायला गेलो तिथे पण पोलीस भरतीमध्ये पण फेल झालं. तो इथे काम आलं काहीतरी कला दाखवूयात आपण. तर आता बलून वगैरे सर्व शूट झालेलं आहे मंडळी. आणि बाग पण बघू शकता किती सुंदर बाग आहे ही बघण्यासारखी. आणि फोटो शूट सारखी जागा आहे ही मस्त. त्या फोटो काढायचे असतील तर हे स्टार्टिंगलाच माथेरान स्टेशनच्या बाजूला आहे बाग. नक्कीच इथे व्हिजिट करा. आणि खाली इथून बघू शकता मस्त असा पॉइंट दिसत आहे आपल्याला. खूप चांगला असं पॉइंट आहे. एकदा आलं तर नक्कीच भेट द्या. तर चला आपण आता पुढच्या पॉइंटवर जाऊया. तर आता या बागेमधून आपण निघत आहोत आणि पुढचा जो पॉइंट आहे तो पॉइंट आपण कव्हर करूयात. बाग पण बघू शकता खूप मस्त अशी बाग वाटली. आणि फोटोशूट साठी तर खूपच चांगली बाग आहे ही. तर बघूयात आता पुढचं पॉइंट आपण कोणकोणतं भेटतं. आणि इथे अजून एक स्टॅच्यू बघायला भेटतो आपल्याला. हुतात्मा भाई कोतवाल यांचा स्टॅच्यू आपल्याला दिसतो माथेरानमध्ये. खूपच सुंदर बनवलेला स्टॅच्यू आहे. एकदा आलात तर नक्की भेट द्या. तर चला पुढे जाऊया. आणि आजूबाजूला दुकानं खूपच सुंदर आहेत. शॉपिंग करायची असेल तर शॉपिंग पण तुम्ही करू शकता. फक्त इथला जो प्राइस रेट आहे तो खूपच म्हणजे जास्त आहे. कारण इथं जो आयात निर्यातचा खर्च आहे तो खूप जास्त पडतो. त्याच्यामुळे ते प्राइस वगैरे जास्त लावतात इथे. आणि हा आपला मस्त असं बघू शकता पॅलेस आहे रुचा म्हणून. खूपच सुंदर पॅलेस आहे. तर चला पुढे आलो आपण बघूयात आता
कोणकोणते पॉइंट लागतात आपल्याला. राईट. तर मंडळी आता बघू शकता इकडे असे 4 पॉइंट आपल्याला लागतात. चार्लेट लेक, इको पॉइंट, हनीमून पॉइंट आणि लुझा पॉइंट. तर हे पॉइंट आपल्याला या दिशेला लागतील. तर मंडळी इकडं आलो तर आपल्याला 2 रस्ते भेटतील, एक लेफ्ट एक सरळ भेटेल. आणि सरळ जायला गेलो तर इकडे आपल्याला इको पॉइंट लागेल आणि चार्लेट लेक, सिलिया पॉइंट आणि लॉर्ड पॉइंट. तर दोन्ही सेम आहेत ना, दोन्हीकडून रस्ता सेमच आहे, फक्त इकडे एक मंदिर वाढतंय, तर बघूया तिकडे. सिलिया पॉइंट इकडे पण लागतोय, चार्लेट लेक इकडे पण लागतोय, लॉर्ड पॉइंट पण लागतोय. फक्त इकडे जे आहे तो पिसरनाथ मंदिर आहे, तो पण बघूयात जाऊन. इकडे लेफ्ट साइडला आलेलो आहे मी. आता चालत चालत बहुतेक 10 मिनिटाचा रस्ता आहे. 10 मिनिटाच्या रस्त्याने आपण चार्लेट लेकला पहिले पोहोचू, तिथनं बघू बाकी पॉइंट काय आहेत. मंडळी बघू शकता किती भारी नजारा आहे माथेरानचा आणि कसा भन्नाट जंगल आहे. आणि इकडे आले तर तुम्हाला गरमी पण वाटणार नाही, एकदम थंडशीर हवेचं ठिकाण आहे ते म्हणजे माथेरान. आणि आम्ही एवढं चालतोय, चालता चालता पण काहीच वाटत नाही. खूप म्हणजे एकदम चांगलं फील होतं इथे माथेरानमध्ये, थंड हवेचं ठिकाण मानलं जातंय. तर आता आपण चाललेलो आहे चार्लेट लेकला. चार्लेट लेक बघूयात, त्याच्यानंतर आपण जाऊयात एका मंदिरामध्ये जाऊयात. कारण असं जंगल सफारी करण्यामध्ये जी मजा आहे ती मला तर खूप मजाच वाटते. तुम्हाला कसं वाटतं कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी लाईक करायला विसरू नका, तुमच्या मित्रांपर्यंत नक्कीच शेअर करा. तर चला हळूहळू आपण जो पायी प्रवास आहे तो कव्हर करूयात. तर मंडळी आता पोहोचलेलो आहे आपण चार्लेट लेकवर. आजूबाजूला बघू शकता घोड्यांची लाईन वगैरे तुम्हाला दिसत असेल. आणि इकडे चार्लेट लेक आहे खाली असा. तर रस्ता इकडून आहे, इकडून पण रस्ता आहे, इकडूनच जाऊयात आपण चार्लेट लेकवर. आता उन्हाळा असल्यामुळे सर्व पाणी आटलेलं आहे आणि डॅमचं पाणी खूप कमी वाटतंय मला. आणि त्याच्याच बाजूला आपल्याला वरती लॉर्ड पॉइंट दिसेल, लॉर्ड पॉइंट वर पण जाऊयात. कविता आहे का? आणि बाजूला आपण बघू शकता पिसरनाथ मंदिर पण आहे आपल्याकडं, तिकडे वरती आहे. याच रस्त्याने आपल्याला असं वर जायचं. आणि समोर आपल्याला दिसतोय तो चार्लेट लेक दिसतोय. हा आहे चार्लेट लेक, माथेरान मधला जलस्रोत आणि खूप प्रसिद्ध असा आहे लेक हा. आता सध्या तरी पाणी खूप कमी आहे म्हणून असा दिसतोय. पाणी वाढल्यानंतर खूप असा एवढा इथपर्यंत पाणी असतं. तर इथं असं आलात तर तुम्ही मस्त असं फोटोशूट वगैरे चांगलं करू शकता. बसण्यासाठी व्यवस्थित जागा आहेत. तसंच इथं जे आपण गिटार बोलतोय, गिटार घेऊन पण फोटो शूट करू शकतो इथे. फक्त इथं काहीतरी गिटारचे चार्जेस असतील पर पर्सन. किती आहे? 20 रुपीज. तर मंडळी चार्लेट लेक कसा वाटला कमेंट मध्ये नक्कीच सांगा. आणि इकडे जर तुम्ही हिवाल्यापासून जर आलात ना, खूप असं पाणी बघायला भेटेल तुम्हाला. आणि चांगल्या प्रकारे इथे मस्त असा स्पॉट दिसतोय. डॅम जर भरला ना लेक तर खूप चांगल्या प्रकारे नजारा दिसतोय हा. आणि पावसाळ्यामध्ये तो भरूनच जाते पूर्ण. तर आता आपण जाऊयात इकडे पिसरनाथ मंदिर आहे आणि लॉर्ड पॉइंट आहे, तिकडे जाऊन बघूयात. त्या मंडळी इथं बघायला गेलो तर ह्यो माथेरानची पूर्ण जलस्रोत आहे, वाहिनी आहे. तर पूर्ण माथेरानला इथून पाणी पुरवलं जाते.
या जो लेक दिसतोय आपल्याला, या लेक मधून पाणी पुरवले जाते. तर खूप प्रसिद्ध असं पॉइंट आहे ह्यो. आणि मोठा डॅम दिसतोय आपल्याला आणि बघू शकता खूप सुंदर असा नजारा दिसतोय. तर कसं वाटलं कमेंट मध्ये नक्कीच सांगा. चला आता आपण जाऊयात पिसरनाथ मंदिरकडे जाऊयात. हा आहे तो पिसरनाथ मंदिर आहे आणि खूप असा माथेरानमधला प्रसिद्ध मंदिर आहे हा. तर मंदिरामध्ये आपण जाऊन बघूया. मागे तुम्ही बघू शकता हे माथेरानमधील सुप्रसिद्ध मंदिर आहेत, पिसरनाथ मंदिर. आणि या मंदिराची हिस्ट्री बघायला गेलो तर हे माथेरानमधील खूप असं जुनं प्रसिद्ध मंदिर आहे. चार्लेट लेक वर आलात त्याच्या बाजूला आपला जो चार्लेट लेक आहे त्याच्या काठाशी जंगलामध्ये वसलेले असे सुंदर शिव मंदिर आहे. आणि या मंदिराची हिस्ट्री मी तुम्हाला सांगतोच थोड्या वेळामध्ये. चला. आणि आपल्याला समोर दिसत आहे मस्त असा मंकी, तो पण मंदिरामध्ये चाललेला आहे, दर्शन घ्यायला चाललाय बघा. आता इथं मस्त असा घंटा वाजवायचा, किती मोठे मोठे घंटा आहेत. आणि हा आहे पिसरनाथ मंदिर. आता या मंदिराची खासियत बघायला गेलो तर हे मंदिर भगवान शिवांना समर्पित आहे. पिसरनाथ हे माथेरानचे ग्रामदैवत मानले जाते. मंदिरातील शिवलिंग स्वयंभू असल्याची श्रद्धा आहे. या शिवलिंगाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा एल आकाराचा किंचित झुकलेला आकार, जो इतर मंदिरांमध्ये क्वचितच आपल्याला पाहायला मिळतोय. तर हे मंदिर कसं वाटलं कमेंट मध्ये नक्कीच सांगा. तर मंडळी आता आपण पिसरनाथ मंदिराचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता इथून आता जाणार आहोत तो आपण लॉर्ड पॉइंटवर जाणार आहेत. लॉर्ड पॉइंटचं पण आपण बघूयात, लॉर्ड पॉइंट कसा दिसतोय ते. तर चला लॉर्ड पॉइंटवर जाऊयात आता. तर आता आपण निघत आहोत लॉर्ड पॉइंटवर. आता इथनच आता आपण पिसरनाथ मंदिर आहे त्याच्याच बाजूला लेफ्ट मारला की आपल्याला दिसते समोर लॉर्ड पॉइंट, बघू शकता समोर. तर हाच रूट गेलेला आहे. या रूटने आपल्याला 500 मीटर ते 400 मीटरच्या अंतरावर आपल्याला लॉर्ड पॉइंट बघायला भेटेल. आणि इथलं सुप्रसिद्ध म्हणजे इथून सह्याद्रीच्या पर्वत रांगा बघायला भेटतात. तसंच आपल्याला सनसेट झाला तर सनसेट पण व्ह्यू चांगला बघायला मिळतो. तसंच थंड हवा आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यातून अजून बघायला गेलो तर या लॉर्ड पॉइंटचं नाव कशा प्रकारे पडले ते व्हिडिओच्या माध्यमातून थोड्या वेळात मी तुम्हाला सांगतोच. तर चला आता पुढे आपण लॉर्ड पॉइंटचा व्ह्यू बघूयात कशा प्रकारे येते. आणि इथं उन्हाळ्यामध्ये तुम्ही पर्यटकांची गर्दी पण बघू शकता, किती लोक येतात किती जातात त्याची काही गिनतीच नाही. आणि खूप असा सुंदर असा प्रसिद्ध हा ठिकाण आहे लॉर्ड पॉइंट. आणि लॉर्ड पॉइंट वरून आपल्याला जो इको पॉइंट आहे तो सुद्धा बघायला मिळतोय. सध्या आता संध्याकाळचे वाजलेले आहेत, 5 वाजलेले आहेत. बघू शकता आता आलेले आहेत लॉर्ड पॉइंट. इथं आता टेलिस्कोप झूम इन असं ते कॅमेरा आहेत ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्याने आपल्याला ते वेगवेगळे असे किल्ले तसेच नवी मुंबईचे दर्शन असं बरेच आपल्याला इकडून पॉइंट बघायला मिळतात. महाराष्ट्रातला मोस्ट टेक्निकल ट्रॅक मध्ये नाव आहे. पण ट्रेन ट्रॅक होते हा मोठा प्लेन राईट हँड साईडचा पहिला डोंगर कलावंती शेख. त्यामुळे खूप लोक जातात तिथे ट्रॅक. सर आपके भागने में किसको टेलीस्कोप से देखने का था बोलो. तर समोर आपल्याला बघू शकता आपण इको पॉइंट सुद्धा दिसतोय आपल्याला. तर इको पॉइंट वरून मंडळी हा सिस्टम आहे तो इको म्हणजे तो आपण जर आवाज दिला तर तोच आपल्याला आवाज रिटर्न येतो. इको म्हणजे त्यालाच इको पॉइंट असं म्हणतात. आणि इकडून बघू शकता सह्याद्रीच्या दऱ्या पर्वत रांगा आपल्याला सर्व दिसत आहेत. नवी मुंबई हा नवी मुंबईचा भाग आहे. या दरीच्या मागे सर्व नवी मुंबईचा भाग दिसतो आपल्याला. आणि हा येतो लॉर्ड पॉइंट आहे.
तर कसं वाटलं कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि इथे तुम्ही बघू शकता बाजूला टेलिस्कॉप असं त्यांनी लावलेले आहेत, म्हणजे ते 5 पॉईंट दाखवतात टेलिस्कॉप मध्ये. तर ते डायरेक्ट आपल्याला झूम इन मध्ये आपल्याला पाहायला मिळते. श्री शिवाजी महाराजांची मूर्ती, लाकडाची सीडी, वाघाची गुफा, आदिवासी लोकांचं गाव, हे 5 ठिकाणं पाहायला भेटणार. ओके. तर पूर्ण 5 बघायचे असेल आपण 150 मध्ये करून घेऊ दोघांना. एक प्लेस सीट केलं की दोघांनी 1 बाय 1 बघा, टाइम नाही जाणार. तिथे 200 होतात, आपण 150 मध्ये करून घेऊ. छान आहे ते कोणाला पाहायचं असेल. तर मला परत सांगाल का कोणकोणते पॉइंट बघायला भेटतील? ला येणार हा. छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती, लाकडाची सीडी, वाघाची गुफा, आदिवासी गाव, 5 ठिकाणं बघायला 100 रुपये चार्ज. समोरचा टायगर जो स्टॅच्यू खाली दिसतोय त्याच्या राईट साईडला जो माउंटेन आहे त्याचं नाव आहे कलावंती ट्रेक. कलावंती ट्रेक. तो महाराष्ट्राचा सेकंड हार्डेस्ट ट्रेकिंग पॉइंट आहे. 157 स्टेप्स आहे, त्याला 90 डिग्रीज अँगल वर, त्यामुळे तो हार्डेस्ट ट्रेकिंग पॉइंट म्हणून ओळखला जातो. सनसेट पॉईंट भेटेल का आपल्याला बघायला? तर आपल्याला चांगल्या प्रकारे टेलिस्कॉप मध्ये आपल्याला झूम इन करून आता स्पॉट दाखवतात. हे दादांचं नाव आहे मानस ना. मानस तर नक्कीच भेट द्या आपल्याला. लॉर्ड पॉइंट वर हे नक्कीच भेटतील. येस तर चला. येस थँक्यू. चल. तर मंडळी आता लॉर्ड पॉइंट आपला बघून झालेला आहे चांगल्या प्रकारे, आणि लॉर्ड पॉइंटची माहिती पण चांगल्या प्रकारे दादांनी आपल्याला दिली. आपल्याला हॉटेल लागलं, आता खूप भूक लागली, आणि भूक म्हणजे थोडं चहा कॉफी बघू इथे, त्याच्यानंतर डायरेक्ट आपण निघूया तिथे. तर मंडळी आता जस्ट हॉटेलमधून निघालो, चहा वगैरे घेतला, तर आता सिलिया पॉइंटवर जाऊया आपण. सिलिया पॉइंट पण मस्त बघण्यासारखं आहे. खूप असा कच्चा रस्ता आहे, आणि इकडे पावसाळी जर आलात तर तुम्हाला इथं पाणीच पाणी भेटत, कारण हा पूर्ण डॅमवरून येणारा पाणी इकडे येतो सर्व. तर आता आपल्याला चांगला म्हणजे पाणी नसल्यामुळे काहीच वाटत नाही सिलिया पॉइंटवर यायला. बघूयात सिलिया पॉइंट. तर मंडळी कसे वाटले आजचे पॉइंट? आता आपण पहिले गेलो गार्डन मध्ये आपण जे बलून वगैरे शूट केले, त्याच्यानंतर आपण डायरेक्ट चार्लेट लेक वर आलो, त्याच्यानंतर आपण पिसरनाथ मंदिरामध्ये गेलो. असे आपण 4-5 पॉइंट घेतलेले आहेत. तर कसे वाटले माथेरान सफारीचे हे पॉइंट कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आता आपल्याला राहिलेले आहेत इको पॉइंट वगैरे राहिलेले आहेत, अजून बरेच पॉइंट राहिलेले आहेत, ते पुढच्या भागामध्ये कव्हर करूयात. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.